सॉलिड त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण ड्रेनेज लाईनला कनेक्ट करण्याच्या अगोदर आपण काय करणार आहे कोणी सुद्धा हॅलो मॅम, तुमचा आवाज कट होतोय. तुमचा पण आवाज कट होतोय. तुमच्याकडे नेटवर्क इश्यू आहे बघा. अंडरग्राउंड वॉटर टाईप बॉक्स आहे. त्याची मिनिमम डायमेन्शन आपण मिनिमम डायमेन्शन वेस्ट जनरेशन लार्ज क्वांटिटीमध्ये त्याच्यावरून काय करायचे मला करायचं. तुमची जेवढी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट डिझाईन करू शकतो. त्याच्यामधले पार्ट कोणते कोणते इनलेट आउटलेट आहे जे आपण सेप्टिक टँक मध्ये आपण काय केलेले अप्पर बॅरियर आणि लोअर बॅरियर वेस्ट वॉटरमध्ये काय होईल अप्पर बॅरियर लोअर बॅरियर सॉलिड वेस्ट आहे वेस्ट वॉटर मधलं लोअर बॅरियर काय करू शकतो काय काय पाईप आउटलेट पाईप ऍक्सेस पोर्ट म्हणजे तुमचं बॅरियर अपर बॅरियर लोअर बॅरियर काय तुमच्याकडे प्रॉफिट इनलेट पाईप आउटलेट पाईप जे बॅरियर आहे त्याला काय बोलतात बफर आणि लोअर बफर काय करणार आहे जे मटेरियल आहे हॅलो मॅम, सेप्टिक टँकचा डिटेन्शन पिरियड मध्ये काय वेस्ट आहे ते वेस्ट काय करणार आहे तुम्ही टँक मध्ये. हॅलो बोला मॅडम, तुमचा आवाज ब्रेक व्हायला लागलाय. टोटल डिटेन्शन टाइम आहे. त्या डिटेन्शन टाइम मध्ये आता काय होणार तुमचं जे इनलेट मधून जे वेस्ट वॉटर पास करताय ते इनलेट मधलं वेस्ट वॉटर ते बॅरियर थ्रू तुमचे जे वॉटर आहे जे अपर बॅरियर असेल त्याच्यामध्ये जे ऑइल सबस्टन्स आणि लोअर बॅरियर मध्ये काय सॉलिड वेस्ट मटेरियल आहे ते तुमचं काय केलं जाणार आहे तुम्ही थांबवून ठेवणार आहे आणि डिटेन्शन पिरियड मध्ये त्याची सेटलमेंट प्लस काय होणार आहे जे डिकम्पोजिशन आहे तुमच्या वेस्टचं ते तुमचं टोटल डिटेन्शन पिरियड मध्ये होतं. आणि जे बॅरियर आहे त्याच्यानंतर स्पेस दिलेली आहे ते कशासाठी दिलेली आहे सेकंड पार्ट आहे तुमचं टँक सेकंड कंपार्टमेंट त्याला म्हणू शकता. हे झालं फर्स्ट कंपार्टमेंट आणि सेकंड कंपार्टमेंट. फर्स्ट कंपार्टमेंट मधून जे काही वेस्ट मटेरियल असेल तुमचं लिक्विड असणार आहे ठराविक जे काही तुमचे मटेरियल पास झालं असेल एखादं तर तुमचं काय होणार आहे सेकंड कंपार्टमेंट त्याला सेडिमेंटेशन त्याला काय करू शकता टँक देऊ शकता. तुमचं 60 to 70% वेस्ट मिनिमायझेशन तुमचं सेप्टिक टँक मध्ये तुम्ही करू शकता. तुमची जी सेडिमेंटेशनची आणि डिकम्पोजिशन आहे तुमच्या वेस्टचं ते टोटल तुमच्या डिटेन्शन टाइम मध्ये तुमचा सेप्टिक टँक आहे तो ही कॅपॅसिटीचा आहे त्याच्यावर डिटेन्शन टाइम आहे तो व्हॅरी होणार. क्लिनिंग पिरियड पण
त्याच्यावरती 6 months to 3 years टोटल तुमचा क्लिनिंग पिरियड आहे. जितका मोठा सेप्टिक टँक असेल तेवढं तुमचा क्लिनिंग पिरियड आहे तो 6 months किंवा 12 months असतो. तुम्ही सेप्टिक टँक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल हाऊससाठी पण डिझाईन करू शकता. त्याचा जे डिटेन्शन टाइम आहे तो पण असू शकतो. त्याची पण जे क्लिनिंग आहे ते तुम्हाला वेळेत करावं लागणार नाही. तर काही जे आपले जे वेस्ट आहे ते वेस्ट आपण तिथंच डिकम्पोज करणार आहे. त्यामुळे क्लिनिंग आहे सेप्टिक टँक ते वेळेवर झालंच पाहिजे. आणि टँकसाठी आपण मटेरियल कोणते कोणते यूज केले तर कॉन्क्रीट मटेरियल, फायबर ग्लास मटेरियल किंवा पॉलिथिन किंवा पॉलिप्रोपायलिन मटेरियल आपण यूज केलेले. आपल्याला जास्ती कोणता बघायला मिळतो तर आरसीसी सेप्टिक टँक आपल्याला बघायला मिळतो. एखादी सोसायटी असेल किंवा अपार्टमेंट असेल तुम्ही गेलात तर तुम्हाला आरसीसी सेप्टिक टँक बघायला. टँक फंक्शन्स काय तर सॉलिड रिमूव्हल बाय सेटिंग अँड रोटेशन. जे आपण डिटेन्शन टाइम आहे आपला सेप्टिक टँकचा त्यामध्ये सेटल जे आपलं वेस्ट मटेरियल आहे ते सेटल डाऊन करायला आपण टाइम दिलेला आहे तो सेटिंग तुमच्या टोटल वेस्टचं काय होणार आहे डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन कसं होणार तुमचं वेस्ट मटेरियल आहे त्या वेस्ट मटेरियल मध्ये काय असतात बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया काय करतात तुमचं जे वेस्ट मटेरियल आहे त्याचं टोटल डायजेशन करतात. काय करतात डिकम्पोजिशन तुमचं तिथे ही डायग्राम आहे ती तुमच्या नोटबुक मध्ये मला दिसली पाहिजे. जेव्हा मी तुमची नोटबुक बघेल तेव्हा सगळ्यांनी लिहून घ्यायचंय सेप्टिक टँक. First compartment 2/3 of the total length of the tank. Second compartment 1/3 total length of the tank. जे आउटलेट आहे 40% of the total liquid depth. ते आउटलेटचं पॅनल आहे ते. आणि इनलेटचं पॅनल आहे ते कसं आहे तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे 10% ऑफ दी लिक्विड डेप्थ असं तुम्हाला ते प्रोव्हाइड करायचं आहे. आणि जी क्लिअर स्पेस प्रोव्हाइड केली ती किती मिनिमम 5 mm तरी तुम्हाला क्लिअर स्पेस प्रोव्हाइड करायची तुमच्या टँक मध्ये. फर्स्ट स्लाइड आहे ती पण लिहून घ्यायला सांगितली होती. सेप्टिक टँक म्हणजे काय वॉटर टाईट बॉक्स आहे कॉन्क्रीट प्लास्टिक आणि फायबर ग्लास पासून आपण सेप्टिक टँक डिझाईन करू शकतो. त्याच्यात जे बॅक्टेरियाज आहेत जे टोटल वेस्ट मटेरियल आहे ते टोटली आपण सेप्टिक टँक मध्ये काय करतोय डिकम्पोज करतोय विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. आणि तुमचं जे बॅक्टेरियाज तुमचं जे डिकम्पोजिशन करणार ते कसं असणार आहे अनएरोबिक डिकम्पोजिशन तुमचे बॅक्टेरियाज आहेत ते करणार आहे. टोटल डिटेन्शन टाइम 12 to 36 आवर्सचा आहे. 60 to 70% वेस्ट मिनिमायझेशन तुम्ही सेप्टिक टँक मध्ये करू शकता. आणि जे क्लिनिंग पिरियड आहे तो क्लिनिंग पिरियड 6 months to 3 years चा तुमचा सेप्टिक टँकचा आहे. तर बेसिक रोल ऑफ द सेप्टिक टँक आहे अनएरोबिक फर्मेंटेशन ऑफ द सॉलिड्स. जे वेस्ट आहे ते वेस्ट मिनिमायझेशन आपलं कसं होते अनएरोबिक फर्मेंटेशन किंवा जे आपले बॅक्टेरियाज आहेत ते विदाउट ऑक्सिजन यूज करता काय करतात तुमचं डिकम्पोजिशन करतात तुमच्या वेस्ट मॅटरचं. जे तुमचे
पॅथोजन्स असतील, त्या पॅथोजन्सचा लोड तुमचा इफ्लुएंट म्हणजे जे आउटलेट आहे त्याच्यामधून जे वेस्ट वॉटर बाहेर पडणार, तुमच्या सेप्टिक टँक मधून जे वेस्ट वॉटर बाहेर पडणार आहे त्याच्यावरती जो पॅथोजन्सचा लोड आहे तो काय झालेला आहे, रिड्यूस झालेला आहे. कारण आपण काय केलेलं आहे, जे वेस्ट वॉटरचं डायजेशन किंवा डिकम्पोजिशन आपण त्या सेप्टिक टँक मध्ये तिथं केलेलं आहे. नेक्स्ट, होल्ड इफ्लुएंट फॉर 2 to 3 days फॉर द इम्प्रूव्ड सेफ्टी. आता जे आपलं डिकम्पोजिशन आपण केलेलं आहे वेस्ट मॅटरचं, ते डिकम्पोजिशन झाल्यानंतर जे आउटलेट मधून आपण ड्रेनेज लाईनला आपलं वॉटर वेस्ट वॉटर सप्लाय करणार आहे ते जर आपण 2 ते 3 दिवस जर थांबवून ठेवलं तर काय होऊ शकतं, आपलं पॅथोजन्सचा लोड आहे किंवा जे बॅक्टेरियाज आहेत ते आपले तिथंच सेटल डाऊन होऊ शकतात. जे वेस्ट मटेरियल आहे ते सेटल डाऊन व्हायला आपल्याला काय होईल, तिथं अजून टाइम मिळू शकेल. रिटेन सॉलिड मटेरियल टू प्रिव्हेंट ब्लॉकेज ऑफ फर्दर डिस्पोजल सिस्टीम. जे आपण सेटलिंगसाठी टाइम देतोय त्याच्यामध्ये आपण टोटल वेस्ट मिनिमायझेशन करतो, त्यामुळे काय डिस्पोजल सिस्टीम आहे, ड्रेनेज सिस्टीम आहे आपली, त्याच्यावरचा लोड काय होतोय तर कमी होतोय. इथं टोटल लोड किती की 60 to 70% वेस्ट मिनिमायझेशन झाल्यामुळे 60 to 70% जे वेस्ट आपले ड्रेनेज लाईन आहे त्याच्यावरचा लोड आपला कमी होतोय. आपण ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितलेले. जे क्लिनिंग आहे आपलं, क्लिनिंग वेळेवर नाही झालं तर काय होऊ शकतं, जे फोल गॅसेस आहेत ते फोल गॅसेस मुळे स्मेल प्रॉब्लेम होऊ शकतो. जी साईज आहे ती साईज आपल्याला डिपेंड आहे आपलं टोटल वेस्ट किती जनरेट होतं सोसायटीचं, त्याच्यानुसार आपल्याला आपल्या सेप्टिक टँकची साईज जी आहे ती लार्ज असणार आहे, तो एक डिसएडव्हान्टेज आहे. इट नीड्स पिरियॉडिक क्लिनिंग आणि स्मेल प्रॉब्लेम. जर पिरियॉडिक क्लिनिंग तुम्ही केलं तर तुमचा स्मेल प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला येणार नाहीये. त्यामुळे तुमचं जे क्लिनिंग आहे तुमच्या सेप्टिक टँकचं ते वेळेवर झालंच पाहिजे. मेंटेनन्स कॉस्ट आहे ती कमी आहे, इझी आहे कन्स्ट्रक्शन आणि लेस अमाऊंट ऑफ सॉलिड वेस्ट, व्हेरी लेस अमाऊंट ऑफ सॉलिड्स आर प्रोड्युस्ड. जरी आपल्या वॉटरमध्ये लार्ज क्वांटिटी ऑफ वेस्ट असेल तरी आपण काय केलेलं आहे ते तिथंच त्याला डिकम्पोज होण्यासाठी आपण तिथं टाइम दिलेला आहे. त्यामुळे आपलं जे वेस्ट जनरेशन आहे किंवा वेस्ट जनरेशन कमी क्वांटिटीमध्ये आहे, वेस्ट मिनिमायझेशन आपल्या इथं लार्ज क्वांटिटीमध्ये आहे. आणि कॉस्ट पण कशी आहे, लो कॉस्ट आपली आहे. जेवढं तुम्हाला सेप्टिक टँकचं जे डिझाईन आहे, तुमची जर सोसायटी किंवा अपार्टमेंट पॉप्युलेशन आणि जर ते तिथलं जे वेस्ट वॉटर जनरेशन आहे ते लार्ज क्वांटिटी मध्ये असेल तर तुम्हाला सेप्टिक टँक आहे तो मोठा तुम्हाला तिथं कन्स्ट्रक्ट करावा लागणार. तुम्ही सिंगल हाऊस साठी पण सेप्टिक टँक डिझाईन करू शकता. Some things which can be done to prolong a life of septic system. जे आपला सेप्टिक टँक आहे त्याचं लाईफ कसं इन्क्रीज करू शकतो आपण, पंप आउट द अक्युमुलेटेड सॉलिड्स फ्रॉम द सेप्टिक टँक रेग्युलरली. म्हणजे जे काय आपलं क्लिनिंगची प्रोसेस आहे, क्लिनिंगची प्रोसेस जर आपण वेळेवर केली तर काय होऊ शकतं, आपला सेप्टिक टँकचा जो डिझाईन पिरियड आहे किंवा जी लाईफ आहे ती आपली काय होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते. चेक इट एव्हरी 3 years and typically pump इट एव्हरी 5 to 7 years. ज्याच्यात सेप्टिक टँक आहे तो आपण काय करायचंय, रेग्युलरली क्लीन करायचंय. प्रत्येक दर 3 वर्षांनी तुम्ही काय करू शकता, जे वेस्ट आहे तिथलं सॉलिड आहे ते तुम्ही पंप आउट करू शकता किंवा जे तुमच्या सेप्टिक टँकचं क्लिनिंग आहे ते रेग्युलरली करू शकता. डोंट ओव्हरलोड इट, मिनिमाइज वॉटर युजेस. काय करायचंय, जे आपलं आता सेप्टिक टँक डिझाईन केलेलं आहे म्हणून आपण जास्त जे वेस्ट वॉटर जनरेशन आहे ते तुम्ही काय करायचंय तर मिनिमाइज करायचंय. पाण्याचा वापर जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचं काय वेस्ट वॉटर जनरेशन आहे त्याची क्वांटिटी लेस होईल आणि तुमच्या सेप्टिक टँक वरचा लोड जो आहे तो पण तिथं कमी होईल. डोंट पुट थिंग्स विच डोंट रेडिली डिकम्पोज इनटू द सेप्टिक सिस्टीम. ग्रीस, कुकिंग ऑइल, सॅनिटरी नॅपकिन्स, केमिकल्स. तर आपल्याला काय काय यूज जास्ती नाही करायचं. जे ग्रीस, कुकिंग ऑइल्स आहेत, सॅनिटरी नॅपकिन्स हे काय करणार आहेत, जे ग्रीस आणि कुकिंग ऑइल्स असेल आपण त्याच्यासाठी अप्पर बॅरियर तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे, पण ते काय करणार आहे, तुमचे जी सेप्टिक सिस्टीम आहे ती ज्या पाईप्स आहेत त्या सुद्धा काय होऊ शकतात, तुमच्या तिथं ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जे काही वेस्ट आहे तुम्ही तुमच्या ज्या ड्रेनेज लाईन्स आहेत किंवा तुमच्या पाईप लाईन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, डम्प नाहीये करायचं. तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर तुमची जी सेप्टिक सिस्टीम आहे ती तुम्ही लाईफ लॉंग
किंवा त्याचं जी लाईफ आहे ते तुम्ही इन्क्रीज करू शकता. नेक्स्ट, तर हे झालं आपलं टोटल सेप्टिक टँकचं डिझाईन, त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि आपण सेप्टिक टँकचं लाईफ कसं इन्क्रीज करू शकतो याचे पॉइंट्स. त्याचे RCC सेप्टिक टँक आहे, FRP फायबर रिन्फोर्स प्लास्टिक सेप्टिक टँक आहे आणि पॉलिइथिलीन किंवा पॉलिप्रोपायलिन सेप्टिक टँक आहे. हे त्याचे 3 टाईप आहेत सेप्टिक टँकचे. ह्याच्यातले पॉइंट्स लिहून घ्या. जे ऍडव्हान्टेजेस आहे सेप्टिक टँक हे प्रॉपर्टीज आहेत त्या एक लिहून घ्या आणि जे तुमचं ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत हे लिहून घ्या. हे तुमच्या नोटबुक मध्ये असलं पाहिजे, जेव्हा बघेल तुमची नोटबुक तेव्हा. It is primary horizontal continuous flow type of sedimentation tank having extra provision to digestion of settled sludge. जे टोटल आपलं वेस्ट जनरेट होते अपार्टमेंट किंवा बिल्डिंग मधलं ते आपण काय करणार आहे, त्याचं टोटल डायजेशन किंवा वेस्ट मिनिमायझेशन आपण सेप्टिक टँक मध्ये करणार आहे. Recording in progress. प्रॉपर्टीज मध्ये काय, डिटेन्शन टाइम 12 to 36 hours, रिमूव्ह 60 to 70% ऑफ डिझॉल्व्ड मॅटर्स, किंवा तुम्ही इथं काय म्हणू शकता, टोटल वेस्ट मिनिमायझेशन is 60 to 70%. 60 to 70% of total waste. Total waste generated. It removes 60 to 70% of dissolved matters, or total waste minimization is 60 to 70% of total waste generated. Cleaning period किती आहे, 6 months to 3 years. तुमचं सेप्टिक टँक अजून मोठा असेल तर क्लिनिंग पिरियड 5 years पण तुमचा जाऊ शकतो.
नेक्स्ट स्लाइड बघा. टँक साइजिंग. डिटेन्शन टाइम जनरली प्रिस्क्राइब्ड फॉर इंडिव्हिज्युअल होम बेस्ड ऑन होम साइज. तुम्ही काय करू शकता, इंडिव्हिज्युअल होम साठी पण सेप्टिक टँक डिझाईन करू शकता. मग त्याचे काही डिटेन्शन टाइम आणि जे टोटल व्हॉल्यूम किंवा जे लेंथ आणि विड्थ आहे स्टोरेजची ती किती असेल, 1/3 to 2/3 ऑफ दी टोटल डिटेन्शन टाइम ऑफ 1/3 to 2/3 of the detention time. मटेरियल्स कोणते कोणते आहेत? रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट मटेरियल, FRP मटेरियल, फायबर ग्लास, रिइन्फोर्स्ड प्लास्टिक मटेरियल, पॉलिइथिलीन किंवा पॉलिप्रोपायलिन मटेरियल. टँकचे मटेरियल कोणते कोणते आहेत? रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट, FRP आणि पॉलिइथिलीन किंवा पॉलिप्रोपायलिन मटेरियल्स. फंक्शन्स मध्ये काय? स्टोरेज ऑफ सॉलिड, अनएरोबिक डायजेशन ऑफ टोटल वेस्ट, solid removal by settling and flotation. Tank functions: solid removal by settling and flotation, 60 to 70% of the total waste minimization किंवा total solid removal, आणि anaerobic digestion of the total waste and storage of solids किंवा तुम्ही इथे म्हणू शकता solid waste. Tank functions: solid removal by settling and flotation, 60 to 80% of solids removal and anaerobic digestion of the total waste. जे बॅक्टेरियाज आहेत ते कसं करणार आहे? तुमचं बॅक्टेरिया थ्रू तुमच्या डायजेशन होणारे किंवा डिकम्पोजिशन होणारे तुमच्या वेस्ट मटेरियल्स. नेक्स्ट, रोल ऑफ दी सेप्टिक टँक. रोल ऑफ दी सेप्टिक टँक मध्ये काय? रिड्यूस लोड ऑफ पॅथोजन इन द इफ्लुएंट. जे आउटलेट आहे तिथलं पॅथोजन्सचा लोड कसा झालाय तुमचा? रिड्यूस केलेला आहे तुम्ही. होल्ड इफ्लुएंट फॉर 2 to 3 days फॉर इम्प्रूव्ड सेफ्टी.
टोटल सॉलिड मटेरियल जे रिटेन झालेलं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची टोटल डिस्पोजल सिस्टीम वरचा काय जो लोड आहे ते तुम्ही लोड कमी केलेला आहे. Anaerobic fermentation of solids reduce the load of pathogen in the effluent, hold the effluent for 2 to 3 days for improved safety, retain solid material to prevent blockage of further disposal system. नेक्स्ट बघा ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. इझी कन्स्ट्रक्शन, नो मेंटेनन्स प्रॉब्लेम किंवा लो मेंटेनन्स कॉस्ट, इट एक्सेसिव्हली रिमूव्ह बीओडी आणि लेस अमाऊंट ऑफ सॉलिड्स आर प्रोड्यूस. जे काही सॉलिड्स तुमच्या वेस्ट मॅटर मध्ये असणार आहेत ते तुमचे डायरेक्टली काय होणार आहेत, तिथे डिकम्पोज होणार आहेत. हे सगळे पॉइंट तुमच्या नोटबुक मध्ये असले पाहिजेत, लिहायला तुम्हाला टाइम दिलेला आहे. डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय, जे साईज आहे टँकची ती लार्ज आहे, स्मेल प्रॉब्लेम आणि इट नीड्स पिरियॉडिक क्लिनिंग. डिसएडव्हान्टेजेस. It can be easily constructed, no maintenance problem, it excessively removes BOD, very less amount of solids are produced, low cost. Disadvantages मध्ये its size should be very large to serve many people, smell problem, it needs periodic cleaning. इथपर्यंत झाले सगळ्यांचं लिहून? इथपर्यंत झालंय का? सगळ्यांनी नोटबुक मध्ये पॉइंट्स आहेत लिहून घ्यायचे, जे जे काही मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलेले आहेत ते. जास्ती पॉइंट नाहीये, जे इम्पॉर्टंट आहे तेवढेच लिहून देते, बाकीच्या नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. नेक्स्ट बघा, फॉर इन्क्रीजिंग लाईफ ऑफ द सेप्टिक टँक आपण काय करू शकतो, तर
पंप आउट द अक्युमुलेटेड सॉलिड्स फ्रॉम द सेप्टिक टँक रेग्युलरली. जो क्लिनिंग पिरियड आहे त्या क्लिनिंग पिरियड मध्ये. मलशेट्टी तुम्हाला लेक्चर करायचं नसेल तर तुम्ही लेफ्ट होऊ शकताय. ज्यांना गरज नाही त्यांनी लेक्चर नाही केले तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. जे काही सॉलिड्स आहेत, जे अक्युमुलेटेड सॉलिड्स आहेत त्याचं रेग्युलर क्लिनिंग तुम्ही केलं तर काय होऊ शकतं, तुमच्या सेप्टिक टँकचं पिरियड आहे, लाईफ जे आहे ते तुम्ही इन्क्रीज करू शकता. जे वॉटर यूज, जे तुम्ही वॉटर जनरेशन आहे ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, वेस्ट वॉटर जनरेशन तुम्ही वॉटरचा रेग्युलर व्यवस्थित यूज करून तुम्ही काय करू शकता, जो लोड आहे सेप्टिक टँक वरचा तो पण तुम्ही काय करू शकता, कमी करू शकता. आणि जे ऑइली सबस्टन्सेस आहेत ते बेसिन्स किंवा ट्रॅप्स मध्ये तुम्ही जितके कमी टाकेल तेवढं काय होईल, जी तुमची सिस्टीम आहे सेप्टिक टँकची, ज्या पाईप्स आहेत त्या तुमच्या काय होणार नाहीत, ब्लॉक होणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्ही जे काही प्रोव्हिजन्स आहेत, जे ट्रॅप्स प्रोव्हाइड केलेले असतात ते ट्रॅप्सचं तुम्ही जास्तीत जास्त यूज करून काय करू शकता, जे ऑइली सबस्टन्सेस आहेत किंवा जे सॉलिड वेस्ट जे तुमच्या पाईप्स मधून पास होणार आहे ते तुम्ही तिथं काय करू शकता, मिनिमाइज करू शकता जितकं पॉसिबल आहे तितकं. जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर काय होणार आहे, तुमचं जे सेप्टिक टँक आहे त्याचं लाईफ आहे ते इन्क्रीज करू शकता तुम्ही. आणि डोंट ड्राईव्ह ऑन इट ऑर बिल्ड ओव्हर इट. जे तुमचं सेप्टिक टँक आहे त्याच्यावरून तुम्ही, जे तुमच्या गाड्या आहेत त्या पण तुम्ही नाही पास करायच्या किंवा त्याच्यावरती दुसरं कन्स्ट्रक्शन नाही केलं तर तुमचं काय आहे, जे लाईफ आहे सेप्टिक टँकचं ते तुम्ही इन्क्रीज करू शकता. इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. तुम्हाला याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मिनिमम 5 मार्काला तरी तुम्हाला सेप्टिक टँक वरती क्वेश्चन असतील. त्यामुळे तुम्हाला हे लिहून घ्यायला सांगते मी. सगळेच पॉइंट काही लिहून दिलेले नाहीयेत. तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे तेवढे लिहून देते, ते लिहून घ्या तुम्ही नोटबुक मध्ये. आणि तुमची नोटबुक नसेल तर तुमचं बाकीचं असाइनमेंट सुद्धा मी बघणार नाहीये. जे तुम्हाला सांगितलंय वेळच्या वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत ते तुम्ही फॉलो करायचे. पंप आउट द अक्युमुलेटेड सॉलिड्स फ्रॉम द सेप्टिक टँक रेग्युलरली. चेक कधी करायचंय, एव्हरी 3 इयर्स. आणि जे टोटल वेस्ट आहे ते तुम्ही 5 to 7 इयर्स मध्ये बाहेर पंप आउट तुम्ही करू शकता. त्याचं पण डिस्पोजलचे जे तुमचं वेस्ट आहे, वेस्ट आता जे डिकम्पोज झालेले वेस्ट आहे ते तुम्हाला डिस्पोजल साठी पण वेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत. त्या प्रोव्हिजन्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. जे आपण पंप, जे वेस्ट मटेरियल आहे ते आपण पंप आउट जे केलेलं आहे ते आपण डिस्पोजल सिस्टीम काय आहे आणि डिस्पोजल आपण वेस्टचं करताना ते जे काही केमिकल्स असतील ते आपण बघू शकतो. हे जे पॉइंट्स आहेत ते सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. जे काही सांगते लेक्चर मध्ये ते लिहून घेत चला.